करिता मी नंदीन बर्वे वडोदराच्या खास बातमींकडे। बुट्टीबोरी परिसरातील पोलीस अधिकारी विनोद जाधव हे आज विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत। याआधी उमरेड कुही क्षेत्रातील कार्यरत असताना त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना निस्वार्थी मार्गदर्शन केले। वेळ काढून विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस व क्लासेस घेऊन जवळपास 50हून अधिक मुलांना सरकारी सेवेत दाखल करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। सध्या ते बुट्टीबोरी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेत आहेत। याआधी बोरी परिसरातील विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केल्यानंतर अलीकडे 60 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट देऊन प्रोत्साहन दिले। त्याचबरोबर बुट्टीबोरी परिसरातील विद्यालय व मेडिकल कॉलेजमध्येही ते मार्गदर्शन करतात। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून जाधव यांचे मार्गदर्शन म्हणून ओळख बुट्टीबोरी व परिसरात अधिक दृढ झाली आहे। त्याला लागते सवय कशाची, तुमच्या याची खराब म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, आणि टाइमपास। ह्या टाइमपासमुळे काय होते, तो फर्स्ट इयर पहिल्याच वर्षामध्ये क्लिअर करत नाही। मग हेच कालावधी त्याची वाढत जाते। जो विद्यार्थी 3 वर्षात ग्रॅज्युएशन करायचं तर 3 वर्षाच्या ऐवजी त्याचं ग्रॅज्युएशनला 5 ते 6 वर्ष लावतं। मग तिथं त्याचे डोळे उघडतात, तिथं म्हणते की नाही बा आपण आजपासून आता MPSCची तयारी केली पाहिजे। आता MPSC म्हटलं म्हणजे काय, आज अभ्यास केला उद्या पेपरला गेलो पास झालो असा विषय नसते ना। मग तिथं काय होते, MPSCची जेव्हा तू तिथं तयारी करते तर त्याला 3-4 वर्ष आणखी रेंगाळत जाते। म्हणजे 10 वर्ष हा इथला विद्यार्थी 11व्या वर्गात तयारी करते आणि आपल्याकडला विद्यार्थी तीच तयारी 10 वर्षानंतर करतो विदर्भातला स्पेशली। मग तिथं तो सक्सेस होत नाही। त्याच्यामुळे कृपा करून तुमच्या मित्रमंडळीमध्ये किंवा तुमच्या याच्या कमी वयापेक्षा जे असेल 11व्या वर्गात वगैरे त्यांना सांगा की 11व्या वर्गापासूनच तुम्ही तयारीला सुरुवात करा। आणि जास्तीत जास्त कसं आहे की ग्रामीण भागामध्ये आपल्या सामान्य वर्गामध्ये एकच कॉन्सेप्ट राहते की काय करायचं तर फील्ड, दुसरं फील्डच नाही करायचं। भरपूर फील्ड आहे, प्रत्येक फील्डचं नॉलेज घ्या। आजकाल तुमच्याकडे ऑनलाईन मोबाईल आहे, मोबाईलमध्ये तुम्ही पुष्कळशा गोष्टी करू शकता कव्हर। त्याच्यामुळे तुम्ही बुट्टीबोरीवरून मंगेश गमे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।